नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. लुक ईस्ट पॉलिसी कोणत्या पंतप्रधानाने विकसित केली? लुक ईस्ट पॉलिसी नरसिंह राव या पंतप्रधानाने विकसित केली. अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुऊर्जा आयोगाची स्थापना 1 मार्च 1948 रोजी झाली. वन बेल्ट वन रोड प्रकल्प हा टिंबटिंब या देशाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. वन बेल्ट वन रोड हा प्रकल्प चीन या देशाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. कोणता देश भारत व चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून ओळखले जाते? नेपाळ हा देश भारत व चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून ओळखले जाते. 1987 साली भारताने टिंबटिंब या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतिसेना पाठवली होती. 1987 साली भारताने श्रीलंका या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतिसेना पाठवली होती. भिकारी आणि तृतीयपंथी यांच्यासाठी अस्तित्वात असलेल्या योजनांच्या एकत्रीकरणातून कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? भिकारी आणि तृतीयपंथी यांच्यासाठी अस्तित्वात असलेल्या योजनांच्या एकत्रीकरणातून स्माईल ही योजना सुरू करण्यात आली आहे. केस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया या शीर्षकाचे पुस्तक लेखन कोणी केले आहे? या पुस्तकाचे लेखन विरल आचार्य यांनी केले आहे. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत वेथमन व हुकर यांनी मांडली. मिसाईल वुमन अग्निपुत्री कोणास म्हणतात? मिसाईल वुमन अग्निपुत्री टेसी थॉमस यांना म्हणतात. जीवा सोमा म्हसे कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत? जीवा सोमा म्हसे वारली चित्रकार या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहे. ताशकंद करार घडवण्यासाठी कोणी मध्यस्थी केली? ताशकंद करार घडवण्यासाठी कोसिजिन यांनी मध्यस्थी केली. AIFD डॅम जे पूर्वी सल्मा धरण म्हणून ओळखले जाईल ते कोणत्या देशात आहे? AIFD डॅम जे पूर्वी सल्मा धरण म्हणून ओळखले जाईल ते अफगाणिस्तान या देशात आहे. पंचशील करार टिंबटिंबमध्ये भारत व चीन यांच्या दरम्यान झाला. पंचशील करार 1954 मध्ये भारत व चीन यांच्या दरम्यान झाला. भारताने टिंबटिंब करारावर सही करण्यास नकार दिला. भारताने CTBT या करारावर सही करण्यास नकार दिला. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान टिंबटिंबची सामुद्रधुनी आहे. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पाल्कची सामुद्रधुनी आहे. त्यांच्या नावाने रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? ते फिलिपाईन्स या देशाचे अध्यक्ष होते. मुख्य निवडणुकांमध्ये वापरले जाणारे पुसताना येणारी शाई टिंबटिंब येथे तयार होते. मुख्य निवडणुकांमध्ये वापरले जाणारी व पुसताना येणारी शाई मैसूर येथे तयार होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या गावामध्ये पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले? महाराष्ट्रामधील टेंभली या गावामध्ये पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले. TOS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? TOS हे डेटा ऑफिस सिस्टीम याचे संक्षिप्त रूप आहे. कोणत्या भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते? अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते.
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ महर्षी वीरा शिंदे या समाजसुधारकाने लिहिला. पोर्तुगीजांनी पहिली वखार भारतात कोठे स्थापन केली होती? पोर्तुगीजांनी पहिली वखार भारतात कोचीन येथे स्थापन केली होती. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर जयकर हे होते. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक पुढीलपैकी कोणाला म्हणतात? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मेयो यांना म्हणतात. स्थायी समित्यांचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? स्थायी समित्यांचे सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे देतात. ग्रामपंचायतीचे वॉर्ड टिंबटिंब घोषित करतात. ग्रामपंचायतीचे वॉर्ड तहसीलदार घोषित करतात. लखीना पॅटर्न कशाशी संबंधित आहे? लखीना पॅटर्न प्रशासकीय सुधारणा याच्याशी संबंधित आहे. भारतातील पहिली फूड बँक स्थापन करणारे राज्य कोणते? भारतातील पहिली फूड बँक स्थापन करणारे राज्य आहे दिल्ली. जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता? जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह आहे इंडोनेशिया. लाळेमध्ये टिंबटिंब नावाचा रस असतो. लाळेमध्ये टायलिन या नावाचा रस असतो. शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडला? शिक्षणाचा झिरपता सिद्धांत लॉर्ड मेकॉले यांनी मांडला. भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते ठरले आहे? भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय केरळ उच्च न्यायालय हे ठरले आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.